कुपवाड शहरात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 3च्या कार्यालयावर निदर्शने। कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील अहिल्यानगर, प्रकाशनगर, शालीननगर, अंबा चौक, रामकृष्णनगरसह परिसरात अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक अत्यंत संतप्त बनले आहेत। ऐन उन्हाळ्याच्या तोंडाला महापालिकेकडून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने आज कुपवाड शहर भारतीय जनता पार्टी व स्थानिक नागरिकांच्या वतीने महापालिकेच्या प्रभाग समिती 3च्या कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। दरम्यान येत्या 8 दिवसात उच्च दाबाने व पुरेसा पाणी पुरवठा न केल्यास महापालिकेवर महिलांचा घागरी मोर्चा काढण्याचा इशारा भाजपचे नेते माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांनी दिला आहे। या आंदोलनात माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांच्यासह कुपवाड शहर भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र सदामते, युवा नेते अमीन शेख, मुकुंद चव्हाण, नवनाथ खिलारे, मानसिंग कदम, संजय पवार, काटकर काका यांच्यासह अन्य कार्यकर्ते सामील झाले होते। पाणी जास्त प्रमाणात सांगलीला जात आहे। सांगलीला 24 तास पाणी आहे आणि कुपवाडला 1 तास सुद्धा येत नाही। आता तिथले नागरिक खाली जमिनीत खड्डे काढायला आले की 1 फूट सुद्धा वर पाणी येत नाही, त्याच्यामुळे खाली खाली उकरायला प्रत्येकाच्या दारात खड्डा दिसतोय। तेवढं करून सुद्धा आता पाणी बादली सुद्धा भरण झाल्या। ह्याच्यासाठी आम्ही काय म्हणतोय, माळ बंगल्यावरून तुम्ही पाण्याचं हे वाढवा, प्रेशर हे आम्हालाही थोडं पाणी पिऊ दे। एक उन्हाळा दिवस आहे, एवढं पाणी तर द्या तुम्ही। थोडी घरपट्टी वाढवली, पाणीपट्टी भरतात लोक, आणि तुम्ही जर प्यायला पाणी देत नसाल तर मग महापालिकेचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा मग ग्रामपंचायत केल्याला काय वाईट आहे? होती ती ग्रामपंचायत बरी होती। मग तर आमचं काय म्हणणं आहे की प्रशासनानं अतिशय दक्ष देऊन वार्ड क्रमांक 1ला तरी पाणी कमीत कमी पुरवावं, पिण्यापुरतं तरी येऊ दे, बाकीचं राहू दे आंघोळला वगैरे, पण प्यायला जे चांगलं पाणी आहे ते जर तुम्ही दिला नसला तर मग नागरिक काय अंगावर येणार तर काय करणार? आता यानंतर 8 दिवसानंतर यांनी जर नाही दखल घेतली, पाणी नाही सुरळीत आलं तर मोठा मोर्चा होणार आहे, घागर मोर्चा निघणार आहे। त्यावेळी सर्व महिला 2-2.5 हजार लोक असतील। तर याचं गांभीर्य आयुक्तांनी आणि ह्या प्रशासनानं घ्यावं, कारण का आता आम्ही प्राथमिक स्वरूपात अर्ज दिलाय, त्या अर्जाचा काय विचार करतात बघूया, अन्यथा मग पुढचं आमची दिशा ठरवेना। त्वरित ते करा। तिथं तुम्हाला पाणी वाढवायला काय झालं? इथं टोक करताय तुम्ही, इकडनं टोक करा, तिकडं वाढवा, तिकडनं जेव्हायला त्यांना काय पडाले की तिकडे माळ बंगल्यावरनं पाणी येणारं दाब वाढवा। एक साधं तुम्हाला सांगतो, सांगलीला पाणी पुरवठ्याचं कार्यालय, मिरजेला पाणी पुरवठ्याचं कार्यालय, कुपवाडला पाणी पुरवठा कार्यालय व्हायला पाहिजे असं आमची प्रामुख्यानं मागणी। त्याचं कारण सांगतो, एखाद्या माणसाला नवीन पाणी कनेक्शन घ्यायचं असेल तर त्यानं पहिला हिराबागला जायचं, तिथं 200 रुपये भरून अर्ज घ्यायचं, नंतर मीटर घ्यायचं, टेस्टिंगला जायचं, नंतर कागदपत्र घ्यायची, तिथं जमा करायला जायचं, त्याच्यात काही क्युरी लागली तर परत ती जायचं। असं कुपवाडच्या अगदी कौलापूर रस्त्याच्या त्या टोकापासून ते हिराबागला तिथं कार्यालय आहे, मंगल दाबून आहे जिल्हा परिषदेच्या समोर, तिथे एक कार्यालय आहे। आणि अशा परिस्थितीत फक्त सगळं गिरट्या करायचं काम नागरिकांचं चालू असतंय। त्यामुळं या पाणी पुरवठ्याचं कार्यालय आमच्या या कुपवाडच्या महापालिकेच्या इमारतीमध्ये सक्षम अधिकाऱ्यासह नेमून व्हायला पाहिजे।